चला अजूनही गाऊनवरच चाललेला आहे बघा. उन्हाळा आहे प्रचंड. कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत आणि पावसाळा चालू व्हायचा. वळवाचा तर हल्ली बनवायलाच लागलाय पाऊस. राक्षसासारखा भात 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 पडतो. काय एका मिनिटात सगळं पाणी गटारी सगळं वाहून तुंबून सरोवर तळत होत असतं. पण सगळ्यात कम्फर्टेबल ड्रेस आत्ता तरी मी खरं हे असं कधीच म्हणत नाही, पण तरी ह्या वर्षी मात्र मी म्हटलेलं आहे की गाऊन इज कम्फर्टेबल. पूर्वी मी घराच्या बाहेर कधी गाऊनच्या मध्ये गेले नाही. हल्ली गल्लीत वॉकिंग सुद्धा मी गाऊनवर करते आणि सगळ्याच जणी गाऊनवर हिंडायला लागले. ते तुम्हाला सांगते ती ओढणी सुद्धा नको वाटायला लागली. इतका उकाडा इतका उकाडा. सगळ्या एक रील बघितली परवा मी, तर ती आपल्याला घरातली आई हो माझ्या वयाची, ती आपली माझा गाऊन कुठे गेला माझा गाऊन कुठे गेला, मी इथं वाळत घातला होता कुठे गेला म्हणून ती बघत असते. आणि तेवढ्यात तिचा मुलगा गाऊन घालून येतो. ती म्हणते हे काय खुळ्यासारखं, हे काय घातलंयस, काढते माझा गाऊन आहे, मी आत्ता मला घालायचा होता म्हणून मी ठेवला होता आणि तू काय घातलायस. तर तो म्हणतो आई एवढं उकडायला लागलंय एवढं उकडायला लागलंय. गाऊन सगळ्यात कम्फर्टेबल वाटायला लागलाय कारण की असा सगळीकडनं हलका आणि सैलसर असतो आणि पातळ असतो. मला गाऊन छान वाटतोय. ती म्हणते अजिबात असलं काही करायचं नाही पुरुषांनी, गाऊन बिऊन काय घालतोस. तो म्हणतात तुम्ही नाही का बायका पॅन्ट आणि शर्ट चड्डी घालत किंवा टी शर्ट आणि बरमुडा घालत, तसं आम्ही गाऊन घातलं तर कुठं बिघडतंय. तर ती म्हणते काहीतरी खुळ्यासारखं करू नकोस. तुझे वडील बघ एवढे वर्ष म्हणजे बरमुडा आणि टी शर्ट घालून हिंडतात की नाही घरामध्ये सुद्धा. तर तेवढ्या ते वडील तिकडनं येतात बरं का काहीतरी आतमध्ये मागायला. हे स्वयंपाकघरात चाललेलं असते आणि त्यावेळेला जुना पुराणा बायकोचा गाऊन त्यांनी घातलेला असतो. असं ते घेतलेलं आहे. मला फार मज्जा वाटली की खरंच गाऊन नको म्हणणारे सुद्धा आता गाऊन वापरायला लागलेले आहेत कारण की उन्हाळाच एवढा कम्फर्टेबल वाटतंय, हवेशीर वाटते. बरं असू दे चला मज्जा मज्जा. तर आणि एक तुम्हाला नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. खूप साऱ्या गमती जमती आणि डेली रुटीन असं काय काहीतरी मी शेअर करत असते जे वाटेल ते मनाला. आणि ते तुम्हाला आवडत असतं कारण की तुमच्याही घरात हेच चालू असतं. तुम्हालाही अशाच गप्पा माराव्याशा वाटत असतात. तर आत्ता मी केदारनाथ यात्रेला जाऊन आले आणि त्यावेळेला त्या निमित्ताने मला काही नवीन नवीन जे विषय सुचलेले आहेत किंवा तुमच्याशी मला बोलायचं आहे. खूप जण प्रवास करतायत आता आणि त्याच्यासाठी मला काही ह्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात, खास स्त्रियांच्यासाठी. तर म्हणून मी आज आता तुम्हाला सांगते, आज केदारनाथ यात्रेचा म्हणजे विषय जरी माझ्या डोक्यात आला तरी इतकं छान वाटतं असं वाटतं की बास मी तृप्त झाले, मी धन्य पावले. जे आयुष्यात कधी होणार नाही असं वाटलं होतं, मला जमणार नाही, मला शक्य नाही, कारण आमच्यात ह्यांना फिरायची आवड नाही, तर त्यामुळे मला कसं शक्य होईल. परंतु देवानी माझ्या इच्छा इतक्या अवघड पूर्ण केलेल्या आहेत. असं अचानक ही सगळी दानं माझ्या पदरात टाकलेली आहेत, गाऊनमध्ये टाकली. तुम्हाला माहिती आहे पहिली काशी यात्रा केली, काशी उज्जैन ओंकारेश्वर ते सगळं 15 दिवस झालं. नंतर झाली आहे माझी गिरनार यात्रा. अचानक 2 दिवस आधी ठरलं लगेच गेले. ही सुद्धा अशीच झाली चारधाम यात्रा. 2 दिवस आधी येणार काय, हां चला चला म्हणून गेले. काही तयारी नाही काही नाही. पण तुम्हाला सांगते त्यामुळे काही काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की असं सहज आणि झटकन घडलं तर पटकन घडून जातं, नाही तर खूप आपण प्लॅनिंग करत बसलो तर काही वेळेला जमत नाही. तर मी कुठल्या विषयावर बोलत होते, हां तर स्त्रियांच्यासाठी काय, प्रवासात असतात स्त्रिया, बाथरूमला लागलेलं असतं, बाथरूम लीक होते, सर्दी होते, खोकला होतो, शिंक येते, प्रवासात खूप वेळ बसावं लागतं. यासाठी काय 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 यासाठी 2 मी व्हिडिओ चांगले टाकलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेला काय वापरायचं आणि इन्फेक्शन झालं तर काय वापरायचं, इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय वापरायचं, हे 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर आता आणखी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की तुम्हाला माहिती आहे की प्रवासामध्ये मी सॅनिटरी पॅड्स वापरते आणि ते सुद्धा पातळ. काही जाड सॅनिटरी पॅड्स मिळतात, काही पातळ मिळतात. आपण तिथे दुकानामध्ये मला पातळ द्या म्हणायचे रेग्युलर.
किंवा मग पॅन्टी लायनर्ससुद्धा चालू शकतात. पण पॅन्टी लायनर्स हे बघा खूपच पातळ असतात आणि समजा तुम्हाला तास 2 तासासाठी कुठं जायचं असेल तर त्यासाठी पॅन्टी लायनर्स ओके. परंतु जर का तुम्हाला जास्त तास जावं लागणार असेल तर मला माहीत नाही पॅन्टी लायनर्स किती ओके होतील. कारण की समजा खोकला झाला असेल, तुम्हाला शिंका येत असतील वरचेवर, प्रवास खूप मोठा असेल तर मग पॅन्टी लायनर्ससुद्धा तुम्हाला बदलावे लागतील. म्हणजे दिवसाला 2-3 बदलावे लागतील. पण सॅनिटरी नॅपकिन्स जे असतात किंवा सॅनिटरी पॅड्स जे म्हणतो आपण, तर त्यातले पातळ सॅनिटरी नॅपकिन्स जे असतात ना ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुरतात. पुन्हा हवं असलं तर संध्याकाळी तुम्ही बदलू शकता किंवा नाही मग संध्याकाळी तुम्ही तसंच ओके. नुसतं म्हणजे निकर चड्डी वापरली तरी चालेल. मग कोणीतरी मला सांगितलं की डिस्पोजेबल निकर महाग पडतात, त्या वापरायच्या नाही. त्या मी तर कधीच वापरलेल्या नाही, त्यामुळे मी त्याबद्दल काही सांगणार नाही. ज्यांना परवडत असेल त्यांनी वापरू शकता. आणि त्या म्हातारपणी घालायच्या निकर्स ज्या आहेत की ज्या हगीज सारख्या असतात डिस्पोजेबल, त्याही मला काही कम्फर्टेबल वाटत नाहीत. कारण की त्या तुमच्या समजा काही कारणामुळे भरल्या किंवा जास्त युरिनमध्ये आली, वा 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 चांगला खाऊन घातलीस की, छान छान छान. जरा गॅस बंद करते. जर का आली तर मग त्या बदलता येत नाही तुम्हाला कुठेही. बाकी ह्या पॅन्टी लायनर्स म्हणा किंवा सॅनिटरी नॅपकिन्स ज्या असतात त्या तुम्हाला कुठेही बाथरूममध्ये जाऊन तुम्ही बदलू शकता. पण त्या निकर्स ज्या आहेत त्या अशा पूर्ण काढाव्या लागतात आणि पूर्ण घालाव्या लागतात. म्हणजे समजा तुम्ही जीन पॅन्ट वगैरे घातलेली असेल तर हे घे तोपर्यंत, तर जीन पॅन्ट वगैरे घातलेली असेल किंवा लेगिन चुडीदार असं काय काय जर का घातलेलं असेल तर मग तुम्हाला ते काही शक्य नाही बदलणं. तर मला तेच सांगायचं होतं तुम्हाला की डिस्पोजेबल जे हे आहेत निकर त्या कम्फर्टेबल नाही. जर का तुम्ही घरातच आहे आणि तुम्हाला मूव करता येत नाही आहे, झोपून आहे, बेडरिडन आहे, तर मे बी अशा वेळेला त्या चालू शकतील. पण इतर वेळेला मला त्या कम्फर्टेबल वाटत नाहीत स्वतःला, म्हणून मी ते रेकमेंड करत नाही किंवा तुम्हाला सांगत नाही. पण सॅनिटरी पॅड्स पातळ तुम्ही वापरू शकता. पॅन्टी लायनर्स तुम्हाला परवडत असतील तर तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला ते पुरत असतील तर वापरू शकता. आणि नॉर्मल सॅनिटरी पॅड्स हे जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा फ्लो असतो, तुम्हाला म्हणजे युरिनचा असेल किंवा मग तुम्हाला नॉर्मल रेग्युलर पिरियड्स, त्यावेळेला तेव्हा मग एक्स्ट्रा जेव्हा तुम्हाला ब्लिडिंग होत असतो किंवा एक्स्ट्रा फ्लुईड त्यामध्ये जाणार असतं त्यावेळेला ते पॅड्स वापरायचे. नाहीतर मग पातळ पॅड मिळतात. मी तुम्हाला म्हटलं की अगदी पातळ पॅड, पण ते पॅन्टी लायनर्स नाही, सॅनिटरी पॅड्सच एकदम पातळ 3-4 तास अगदी नॉर्मलसुद्धा तुम्हाला जरी फ्लो असेल हेवी, म्हणजे जास्त तुम्हाला शिंक हे होऊन जर का जात असेल, युरिन फ्लो होत असेल किंवा ब्लिडिंग होत असेल तरी ते पुरतात. तर याबद्दल मला तुमच्याशी खास बोलायचं होतं. आणि एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं होतं की बऱ्याच वेळेला कसं होतं की तुम्ही हे सगळं यूज केलेलं असतं आणि मग काही वेळेला याच्यातूनही तुम्हाला त्या ठिकाणी टिपिकल खाजायला लागतं, टोचायला लागतं, ही भावना व्हायला लागते. बऱ्याच वेळेला प्रवासामध्ये वगैरे या गोष्टी व्हायला लागतात. त्या ठिकाणीचा भाग ओला राहिला की हे सगळं म्हणजे इन्फेक्शनची सुरुवात, फंगल इन्फेक्शन असं आपण म्हणू शकतो, तर हे व्हायला लागतं. तर अशा वेळेला तुम्हाला दरवेळेलाच काय तुमच्याकडे मलम वगैरे नसतं, क्रीम वगैरे नसते, तर एक साधी गोष्ट आपल्या घरामध्ये किंवा आपल्याकडे असते सहजपणे. अगदी रात्री अपरात्रीसुद्धा आपल्याला लागलं, अचानक जर का खाजायला लागलं, तर मग त्यावेळेला तुम्ही ते खाजवलं की त्याला चरे पडतात, स्क्रॅचेस पडतात. तर त्यामुळे कारण की तो भाग ड्राय असतो म्हणूनच खाजतो. मग ही खाज तुम्हाला अगदी हातावर वगैरे जरी असेल ना तरीसुद्धा चालतं बरं का. जे मी आता उपाय सांगणार आहे तो म्हणजे बाथरूमची जागा खाजती आहे, टॉयलेटची जागा खाजती आहे म्हणून नव्हे, तर अगदी समजा एखाद्या वेळेला खूप खाजायला लागतं, इथं खाजायला लागतो, एनीवेअर म्हणजे कुठंही खाजतं, पाय खाजायला लागतो. तर मग अशा वेळेला आपल्या घरामध्ये खोबरेल तेल असतं, कोकोनट ऑइल, ते चांगलं असं घ्यायचं. मग ते ज्या ठिकाणी खाजत असेल, ज्या ठिकाणी प्रचंड अस्वस्थ होत असेल, किती खाजवून किती नको, आणि खाजवल्यावर त्रास होतो, खाजवल्यावर बरं वाटतं नाही, खाजवल्यावर त्रास होतो, असं होत असेल
कारण तुम्ही जेव्हा जास्त खाजवाल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हेच स्क्रॅचेसच पडतात आणि मग ते स्क्रॅचेस नंतर मग आणि जास्त त्रास द्यायला लागतात. त्या ठिकाणी पाणी लागलं की चुरचुरायला लागतो. बरेच प्रकार होतात ते. ज्याला होतं त्यालाच माहिती. तर मग अशा वेळेला जेव्हा तुम्हाला खूप जास्त खाज येते कुठेही असू दे ती, तर त्यावेळेला सरळ खोबरेल तेल असं चोपडायचं, सरळ चोपडायचं. म्हणजे पूर्वी तर आमची जेव्हा पिरियड्स नवीन नवीन सुरू झाले तेव्हा त्यावेळेला तर काय क्रीम बीम असलं काय नव्हतंच. तर त्यामुळे पूर्वी आणि सॅनिटरी पॅड पण नव्हते. पूर्वी ती फडकी वापरायची. तर त्याच्यामुळं काय व्हायचं, हमखास प्रत्येक मुलीला मांड्याला घासायचं ते आणि मग त्या ठिकाणी असं जखमा झाल्यासारखं व्हायचं, असं खरचटल्यासारखं व्हायचं. मग अशा वेळेला त्या ठिकाणी साधा सोपा घरगुती प्रत्येक घराघरात केला जाणारा उपाय होता तो म्हणजे खोबरेल तेल फासटणे, लावणे. म्हणजे तो भाग मऊ पण पडतो आणि घासलं पण जात नाही काही त्याच्यावर. कारण फार पूर्वीचे ते दिवस असे आठवले तरी असं वाटायचं कसं काढलेत आम्ही ते दिवस. ते फार अवघड होतं सगळं. पण कोकोनट ऑइल, खोबरेल तेल हे मात्र अगदी 100% चांगला उपाय आहे, तेव्हासुद्धा आत्तासुद्धा. त्यामुळे कुठेही असं काही खाजते. बऱ्याच वेळेला काखेमध्ये सुद्धा आपल्याला असा त्रास होतो, घासतो, चरे पडतात. मुलांना बऱ्याच वेळेला, लहान मुलांना टॉयलेटच्या जागेला खाजतं, चरे पडतात. काही वेळेला कॉन्स्टिपेशन होतं आपल्याला, काही म्हणजे टॉयलेटला घट्ट होतं, कडकी होते म्हणतो आपण, लवकर होत नाही. मग अशा वेळेला सुद्धा त्या जागेला असं चरे पडल्यासारखं होतं. तिथे सुद्धा तुम्ही इतर काही ऑइंटमेंट लावण्याच्या ऐवजी खोबरेल तेल फासटायचं, भरपूर घ्यायचं आणि भरपूर लावायचं. सगळ्यात बेस्ट उपाय. करून बघा आणि सांगा.